तर आधी सगळ्यात लवकर मी माझं पार्सल जे आलं होतं ते आधी डिलिव्हर करून घेतलं. जे की मी मागवलं होतं मी तुम्हाला पुढे ते दाखवणारच आहे. तर म्हटलं मी आज उसळची भाजी करणार होती तर तुमच्यासोबतही शेअर करावी. तर तीच तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवते उसळची भाजी. आणि सगळ्यात आधी तेल टाकले मी कढाईमध्ये 2 मोठे चमचे आणि नंतर अर्धा चमचा जिरा घालून ते तडतडीपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेतलं. त्यात बारीक चिरलेला कांदा घातला आणि तोही छानपैकी मऊसूद होईपर्यंत तळून घेतला. आणि नंतर आलं लसूण आणि एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट केली आणि तीही मस्तपैकी याच्यामध्ये फ्राय करून घेतली. आणि तेल सुटेपर्यंत तिला परतून घेतलं. आणि एक मोठा चमचा आणि एक अर्धा चमचा अजून म्हणजे 1.5 चमचा मी लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तर मी ना इथे मटकी जी असते ना ती मी मुगाची घेतलेली आहे. तर ती मी शिजवताना थोडं मीठ घातलेलं होतं. त्यामुळे याच्यामध्ये मी ना अर्धाच चमचाभर मीठ घालून हे छानपैकी असं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घेतला. नंतर मटकी आपली शिजलेली आहे. यात मी थोडंसं मीठ घातलेलं होतं तुम्हाला सांगितलं. नंतर मी ती मटकी जी आहे ना जे तळलेला आपला मसाला होता ना त्यामध्ये ॲड करून मस्तपैकी फ्राय करून घेतलं. आणि मिक्सरच्या भांड्यानेच मी इकडं अर्धा मिक्सरचं भांडं पाणी घेतलेलं आहे आणि रस्सा वाढवलेला आहे. आणि खूप छान अशी भाजी लागते बरं का. एकदा नक्की ट्राय करा. आणि कोथिंबीर घालून मस्तपैकी भाजी एन्जॉय केली आम्ही. सगळं आवडल्याच्या नंतर म्हटलं चला पार्सलही ओपन करून घेऊ. आणि पार्सलमध्ये मी मागवलेला होता छान असा ड्रेस मागवलेला होता जो की खूप छान आला होता. आणि त्याचं कापडही खूप छान होतं, मऊसूत कापड होतं मस्तपैकी. आणि ब्ल्यू कलरचा हा ड्रेस होता. त्यावर असं म्हणजे प्लाझो होती, प्लाझो सेट होता हा. आणि खूप छान ओढणीही आली होती. आणि मला तर खूपच आवडला. मिशोवरनं मी मागवलं होतं. आणि नेमकं मी एक गोष्ट आहे ना विसरून गेली की मी हमेशा ना एक्सेलच मागवत असते. सगळे ड्रेस माझे एक्सेलचेच असतात. पण ना सेकंड डिलिव्हरीनंतर माझी तब्येत खूपच बारीक झाली आणि हा ड्रेस मला एक्सेल असून खूप जास्त फिटिंग करावा लागणार होता. ह्याचंच मला टेन्शन होतं. पण टेन्शन घ्यायची गोष्ट नाही कारण मी घरीच ड्रेस वगैरे फिटिंग करून घेत असते. तर तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.